हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आयएस. सो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत एमपीसी प्रिलिम्स 2025 साठी सुरू केलेल्या प्रिलिम्स पंच या सिरीजचा पार्ट नंबर 13, ज्यामध्ये आपण डेली 5 क्वेश्चन डिस्कस करतो, ज्याचा 100% फायदा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी होईल. तर आज आपण डिस्कस करणार आहोत जिओग्राफीचे 5 क्वेश्चन्स. आजचा पहिला क्वेश्चन, द रोहिलखंड रिजन लाइज इन विच इंडियन स्टेट? ऑप्शन आहेत बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान. तर याचा करेक्ट ऑप्शन येतो ऑप्शन बी, उत्तर प्रदेश. तर रोहिलखंड हा रिजन आपल्याला या भागामध्ये यूपीच्या या भागामध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द डंकन पासेस सेपरेट्स. ठीक आहे, डंकन पासेस काही सेपरेट करतो. ऑप्शन आहेत अंदमान अँड निकोबार, नॉर्थ अंदमान अँड साऊथ अंदमान, साऊथ अंदमान अँड लिटल अंदमान आणि ग्रेट निकोबार अँड कार निकोबार. ठीक आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन येतो साऊथ अंदमान अँड लिटल अंदमान, ऑप्शन क्रमांक सी. हा आपल्याला डंकन पासेस पाहायला मिळतो. या वरच्या साईडला तुम्हाला साऊथ अंदमान पाहायला मिळेल आणि इकडे तुम्हाला लिटल अंदमान पाहायला मिळेल. ह्या दोघांना सेपरेट करणारा हा डंकन पॅसेज. तर आता राहिला विषय बाकीचे ऑप्शनचा, जसं की अंदमान आणि निकोबार ह्यांना आपण 10 डिग्री चॅनलला सेपरेट झालेत, अंदमान आणि निकोबार. त्याच्यानंतर नॉर्थ आणि साऊथ अंदमान हे अंदमान स्टेटने सेपरेट झालेत. त्याच्यानंतर ग्रेट निकोबार आणि कार निकोबार हे सोबरो चॅनलने सेपरेट झाले. ठीक आहे, सोमरो चॅनलला सेपरेट झाले. ठीक आहे. पुढचा, द कुद्रेमुख. ठीक आहे, कुद्रेमुख रिजन इन द कर्नाटका इज फेमस फॉर. हे रिजन कशासाठी फेमस आहे ते बघायचं. कॉफी प्लांटेशन, आयर्न ओर मायनिंग, गोल्ड मायनिंग आणि मॅंगनीज मायनिंग. ठीक आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन येतो ऑप्शन क्रमांक बी, आयर्न ओर मायनिंग. ठीक आहे. तर हे रिजन आपल्याला इथं कुद्रेमुख पाहायला मिळतं, जे की हे आयर्न मायनिंग साइट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द हायेस्ट पीक इन अरवल रेंजेस. ऑप्शन आहेत गिरनार, ऑप्शन बी गुरु शिखर, दोडा बेट्टा, कळसुबाई. आता आपल्याला माहिती आहे की कळसुबाई जे काही आपल्या महाराष्ट्रातले, त्यामुळे ऑटोमॅटिकच इलिमिनेट होते. ठीक आहे. आता बाकीच्या ऑप्शन पैकी करेक्ट ऑप्शन येतो आपला ऑप्शन बी, गुरु शिखर. तर इथं आपल्याला हे गुरु शिखर पाहायला मिळते. ठीक आहे. तर आता गिरनार काय आहे, तर गिरनार ही हिल रेंज आहे. कुठलं, तर गुजरात मधली हिल रेंज आहे ही. हायेस्ट पीक याचा काही संबंध नाही, अरवलीचा तो पार्टच नाही मुळात. ठीक आहे. त्यानंतर गुरु शिखर आपण बघितलं तर गुरु शिखरची उंची आपल्याला बघावी लागणार की 1772 मीटर हे त्याची अप्रॉक्सिमेटली हाईट आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा दोडा बेट्टा हा निलगिरी मधला, तामिळनाडू मधला हायेस्ट पीक पाहायला मिळतो, म्हणजे निलगिरी ह्याच्यातला असणारा. आणि कळसुबाई हा महाराष्ट्रातला सर्वात हायेस्ट पीक कळसुबाई. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग लेक्स इज द साल्ट वॉटर. ठीक आहे, कोणतं खाऱ्या पाण्याचं हे आहे लेक आहे ते आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन लोकटाक लेक, सांबर लेक, दाल लेक आणि उलर लेक. ठीक आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन येतं सांबर लेक. हे आपल्याला सांबर लेक पाहायला मिळतं, जे की राजस्थान मध्ये. ठीक आहे. आता लोकटाक लेक हे काय आहे, फ्रेश वॉटर लेक आहे. ठीक आहे, फ्रेश वॉटर लेक आहे. कुठं पाहायला मिळतं, तर मणिपूर मध्ये पाहायला मिळतं. आणि फेमस कशासाठी, तर फुमडीज. ठीक आहे, फुमडीज साठी हे फेमस आहे. त्यानंतर डाल लेक हे पण फेमस आहे, फ्रेश वॉटर आहे, हे पण फ्रेश वॉटर आहे आणि आपल्याला हे जम्मू अँड काश्मीर मध्ये पाहायला मिळतं. पुढचा उलर लेक हे पण आपल्याला जम्मू अँड काश्मीर मध्ये पाहायला मिळतं. सो स्टुडंट्स, हे झाले आजचे 5 क्वेश्चन्स. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असेच नवीन नवीन 5 क्वेश्चन बघणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.